आज हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे आणि गाव कामगार पोलीस पाटील महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि हा मोर्चा विधान भवनावर सुद्धा गेलेला आहे आणि काही आपण बघू शकता इथे महिला वगैरे आहेत, त्यांच्या हातात फलक देखील सुद्धा दिसून येत आहे। निवृत्तीनंतर सन्मान निधी मिळालाच पाहिजे आणि निवृत्तीचे वय 60 वरून 65 झालेच पाहिजे, हे फलक त्यांच्या हातात दिसून येत आहे। आपल्यासोबत काही अध्यक्ष आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। साहेब, काय सांगणार, आज हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी तुम्ही पोलीस पाटलांनी मोर्चा काढलेला आहे, नेमक्या तुमच्या काय मागण्या आहेत? आमच्या शासन दरबारी बऱ्याच दिवसाच्या मागण्या होत्या। आमचं वय 60 वरून 65 करणे, आम्हाला आरोग्य विमा पाहिजे, आमचं नूतनीकरण बंद झालं पाहिजे, आम्हाला निवृत्तीनंतर काहीतरी ठोस रक्कम मिळाली पाहिजे, आमच्या संपूर्ण कुटुंबाला आरोग्य विमा मिळाला पाहिजे, आमचा पोलीस पाटील कार्यरत असताना त्याच्या जीविताला जर काही धोका झाला तर एक 50 लाखाचं त्या कुटुंबाला मदत मिळाली पाहिजे, अशा आमच्या खूप दिवसाच्या प्रलंबित मागण्या आहेत। आम्ही आत्ताच आपल्या राज्याचे गृहराज्यमंत्री ग्रामीणचे भोईर साहेब यांना भेटून आलो। आम्ही आमच्या सगळ्या व्यथा त्यांच्या पुढे मांडल्या, त्यांनी अर्धा तास आम्हाला वेळ देऊन आमचे 1-2-4 आमदार पण आमच्याबरोबर होते, आम्ही सगळ्यांशी चर्चा करून आम्हाला त्यांनी आश्वस्त केलंय की मी मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये तुमच्या सर्व पोलीस पाटलांच्या प्रतिनिधींना बोलून घेतो आणि कार्यरत पोलीस पाटील आहेत त्यांच्याशी मी चर्चा करून तुमचे मुंबईमध्ये CM साहेबांच्या मार्फत तुमचे राहिलेले सगळे प्रश्न ह्या वर्षभरामध्ये मार्गी लावून देतो। जर तुमच्या ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर समोरचं काही पाऊल असणार आहे? नाही, मागण्या पूर्ण होणारच, सनदशीर मार्गाने होणार आणि आम्ही त्या पण सनदशीर मार्गाने सरकारकडून घेणार। नक्कीच गाव कामगार पोलीस पाटील यांच्या मागण्या पूर्ण होण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिलेले आहे। कॅमेरा पर्सन शुभम बोरघरेसह मी स्नेहा बोगे, देशोन्नती, नागपूर।